ॲक्च्युली कुंडली आणि ज्योतिषशास्त्र जे आहे ना ते एक सांकेतिक भाषेचं शास्त्र आहे. आता माझ्याकडे सोमवार आणि गुरुवार कुंडलीच्या अपॉइंटमेंट आहेत. मी वास्तू आणि ज्योतिषमध्ये स्पेशलिस्ट आहे. विविध प्रश्न आहेत की कर्जबाजारी, मग हे प्रश्न घेऊन जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या प्रश्नांच्या आता जी काही ग्रहस्थिती चालू आहे त्या ग्रहस्थितीनुसार हे केव्हा होऊ शकेल हे आपण त्यांना सांगतो. त्यातले उपाययोजना, चेंजेस, बदल काय काय करायचे की जेणेकरून त्यांच्या एम पर्यंत ते पोचतील. पण जवानी की जोश में होश नहीं होता है. त्या पद्धतीने जोपर्यंत फटके बसत नाहीत तोपर्यंत माणूस या शास्त्राकडे वळत नाही किंवा प्रॉब्लेम का होत आहेत याच्या संशोधनाकडे वळत नाही. सोपी गोष्ट आहे. हे बऱ्याच वेळेला घडलेलं आहे की शिकाऊ डॉक्टरनी समजा गोळी दिली आणि त्याचं जजमेंट गोळीचं चुकलं तर त्याची ॲलर्जी वाढणार आहे किंवा त्याचा ताप कमी होणार नाही. आणि एक्सपर्ट डॉक्टरनी फक्त सांगितलं की तू एवढं एवढं फक्त एक चमचाभर घे, झालं त्याचा आजार कमी. कारण त्या डॉक्टरला अनुभव असतो. आम्ही तुमचे साम टीव्हीला प्रोग्राम पाहिले तरी उत्तर दिशेचा एंट्रन्स चांगला मिळाला, पण आमच्या घरामध्ये उत्तरेचा एंट्रन्स आम्ही घेतला. म्हणलं तुम्ही वास्तुतज्ञाला दाखवून का नाही घेतलं? एंट्रन्स म्हणजे बाहेर पडताना उत्तर दिशा आहे. आता ही कशी ओळखावी? तर बाहेर पडताना नॉर्थ डायरेक्शन म्हणजे शनिवारवाडा म्हणलं की उत्तर दिशा आणि विश्राम बागवाडा म्हणलं की बाहेर पडताना पूर्व दिशा. तर अशा गोष्टी घडतात. आधीच्या वास्तुतज्ञांनी सांगितलं की हा वास्तूनुसार करेक्ट आहे आणि मी गेल्यानंतर ना अशा गोष्टी आल्या. तर सर आपण आता जेव्हा ॲस्ट्रोलॉजी म्हणतो तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपण कसं करतो की म्हणजे आपल्या भविष्यात पुढे काय होणार आहे ते जनरली जाणून घेण्यासाठी. तर असं कधी झालंय का की म्हणजे आता समजा कुठला मनुष्य गेला आपलं फ्युचर बद्दल विचारण्यासाठी आणि ते प्रेडिक्शन्स ऐकून त्यांनी स्वतःचं भविष्य बदललंय, असं कधी झालंय का? तुम्ही कुठली उदाहरणं देऊ शकता? ॲक्च्युली कुंडली आणि ज्योतिषशास्त्र जे आहे ना ते एक सांकेतिक भाषेचं शास्त्र आहे. कुणीही कोणाचं भविष्य बदलू शकत नाही. प्रारब्धात जे लिहिलंय ते आपल्याला वाटेला येतच. करेक्टली. आता आपण असं कधी म्हणतो का नाही 2026ला मला पावसाळा अजिबात नको आहे? कळू शकेल का? नाही. मी खूप कंटाळा आला, मला उन्हाचा इतका त्रास होतो ना, प्लीज 2026च्या कॅलेंडरमध्ये उन्हाळा काढून टाका. असं कधी होतं का? कधीच नाही. म्हणजे याला बदलू शकत नाही. पण तुमच्या कुंडलीमध्ये ही तोच पॅटर्न येतो की तुम्ही प्रारब्ध जे ठरले त्याला बदलू शकत नाही, पण ठरलेल्या चांगल्याचं त्यात तुमचं चांगलं होणार आहे. पण वाईट काळ जर येत असेल म्हणजे पाऊस पडतोय तर छत्री घेणे, रेनकोट घेणे, कारमधनं जाणे किंवा कुठेतरी आडोशाला थांबणे हे उपाय आहेत की नाही? तसे कुंडलीमध्ये असं आहे की तुमच्या जर ग्रहांची स्थिती बिघडत चाललेली असेल तर तुम्ही आपोआप मार्गदर्शन घेऊन उपाययोजना करून तो काळ सोपा करू शकता. पण एक आहे, तुम्ही छत्री घ्या, रेनकोट घ्या, थोडं तरी भिजणार, थोडं पायाला तर पाणी लागणार. तसं ज्योतिष आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ह्या सगळ्या काही उपाय आहेत. त्या उपायामुळे वाईटांची तीव्रता कमी होते पण कुठेतरी आपल्याला झळ भासते. कारण परमेश्वराचा नियमच आहे की सुख दुःख अप अँड डाऊनची सायकल वेवफॉर्म हा तुमच्या आयुष्यामध्ये चालू आहे. त्यामुळे तुम्ही असं कधी बघितलंय का की एक असा कलाकार आहे चित्रपटातला ज्याचे सलग 50 वर्ष पिक्चर हिट आहेत, कधी बघितलं? त्याचा काळ येतो तो गाजवतो, पुन्हा दुसऱ्याचा काळ येतो तो गाजवतो. त्यामुळे गायकाची सगळीच गाणी हिट नाही होत. अलग लक्षात. एखाद्याचं भाग्य जे लता दीदी आहेत की त्यांची पहिल्यापासून आजपर्यंत मोनापल्ली राहिली आणि त्यांनी एक ती दैवी शक्तीच आहे की आपोआपच म्हणजे सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि हिट होत गेल्या. तर तसं प्रत्येकाच्या लेखी भाग्य नसतं. म्हणून ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय सांगितलंय की तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही चांगल्या वाईट घटना आहेत त्यांचे तुम्हाला सिग्नल्स याच्यातून दिले जातात. तुम्ही ठरवायचे वाईट करून घ्यायचं का चांगलं करायचं. म्हणून ज्योतिषशास्त्र आपल्याला आयुष्यात इतकं इम्पॉर्टंट आहे.
पण सर असं करणं म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की ठीक आहे आता हे आयुष्यात होणारच होणार, आता हे विधी लिखित आहे, पण ह्याच्याबद्दल जाणून घेणं किंवा ते आपल्या स्वतःच्या हिशेबाने त्याला ऍडजस्ट करून घेणं किंवा बदलून घेणं हे एथिकली किती करेक्ट आहे? नाही, ऍक्च्युली मी सांगितलं की बदलत नाही. आता माझ्याकडे सोमवार आणि गुरुवार कुंडलीच्या अपॉइंटमेंट आहेत. मी वास्तू आणि ज्योतिषमध्ये स्पेशलिस्ट आहे. तर अर्धा तासाचा एक स्लॉट आहे आणि 1 तासाचा स्लॉट आहे. मग ती व्यक्ती येते किंवा त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन, किंवा मुलाचं लग्न होत नाही, मुलाच्या करिअरच्या बाबतीत गायडन्स आहे, नवरा बायकोंचं घटस्फोटापर्यंत आलेलं आहे, माझं घरच होत नाहीये, मला आपत्ती होत नाहीये, परदेशात आम्ही केव्हा जाणार आहोत, तिकडे सेटल होणार आहे का, आम्हाला ग्रीन कार्ड केव्हा मिळणार आहे, विविध प्रश्न आहेत की कर्जबाजारी. मग हे प्रश्न घेऊन जेव्हा लोक येतात तेव्हा त्यांच्या कुंडलीनुसार त्यांच्या प्रश्नांच्या आता जी काही ग्रहस्थिती चालू आहे त्या ग्रहस्थितीनुसार हे केव्हा होऊ शकेल हे आपण त्यांना सांगतो. त्यातले उपाययोजना, चेंजेस, बदल काय काय करायचे की जेणेकरून त्यांच्या एम पर्यंत ते पोचतील. बर, या शास्त्राद्वारे म्हणजे कोणत्याही शास्त्राद्वारे एक गोष्ट काय केली जाते की तुमच्या भाग्याच्या पाईपलाईन मध्ये जो बोळा अडकलेला आहे तो बोळा काढला की पाणी जोरात व्हायला सुरुवात होणार. तुम्हाला माहिती आहे ना, नळातलं पाणी हळूहळू कमी का होतं, आत डस्ट वाढते किंवा रस्टिंग वाढतं. बरोबर. तसं भाग्याची पाईपलाईन कुठे आतून गंजलेली नाहीये, कुठे कुठला बोळा अडकलेला नाहीये. बरोबर. तर हे पाहण्यासाठीच आपल्याला योग्य ज्योतिष तज्ञाची मार्गदर्शन येतं. मग यात उपाय काय की आपण रत्न धारण करणे, रुद्राक्ष धारण करणे आहे. आपल्याला काही ग्रह जर त्यांची जर शांती असेल ती करून घेणे, उपासना उपाय करणे, नामस्मरण करणे, सुंदर उपाय ज्याचे रिझल्ट मिळतात. म्हणून केल्याने होत आहे रे आधी केले पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो की बाबा हे सगळं करण्यासाठी माहिती का, जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी आहे, बसला घरी काही उपयोग नाही. त्यामुळे प्रयत्नांना जोड म्हणून ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिष, न्यूमरोलॉजी हे सगळं करा. प्रयत्न तर केले पाहिजे, कारण अजून असं कुठलं तरी शास्त्र नाहीये की काहीही केलं काही करणार नाही घरी येऊन पैसे येतील. सध्या अशी एक गोष्ट आहे पण त्यालाही मेहनत आहे, ज्याला म्हणतात शेअर ट्रेडिंग. लागली तर लॉटरी, नाही तर मग झटका. ही सध्या घरी बसून पैसे कमवण्याचा हा मार्ग आहे, पण त्याला देखील किती मेहनत आहे, केवढी रिस्क आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राचा वापर आपल्या स्वार्थासाठी करा. माझं कसं चांगलं होईल आणि माझं चांगलं की मी आपोआपच दुसऱ्यांचं चांगलं करू शकेन, म्हणून श्रद्धा तिथे मार्ग. बरोबर सर. तर सर आता जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे जेमस्टोन झाले किंवा रुद्राक्ष झाले, हे खरंच सर म्हणजे काही असं बोलतं की काही स्पीडन अप करतात. जसं आपण खूप एक फेमस एक स्टोरी ऐकलेली अमिताभ बच्चन बद्दल खूप वर्षांपूर्वी की त्यांचा अतिशय डाऊन टाइम चाललेला, की म्हणजे खूपच त्यांची वेळ एकदम असं बोलतं ना की घर विकण्याप्रती आलेली. मग त्यांनी कोणीतरी त्यांना एक रत्न सजेस्ट केला आणि जो त्यांनी धारण केला त्याच्यानंतर आजपर्यंत त्यांना कधी फायनान्शियल इश्यू झाला नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मी ती स्टोरी तुम्हाला छान सांगतो. माझा त्या बाबतीतला बराचसा अभ्यास आहे. तर ज्या वेळेला कुलीचा अपघात झाला होता सेटवर, कुली तिसरनी ठोसा मारला आणि ते पडले होते, पोटाचं त्यांना इंजुरी झाली होती, त्यावेळेलाच त्यांना थोडंसं त्या गोष्टीचे संकेत आलेले होते की आपल्याला कोणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पण जवानी की जोश में होश नहीं होता है. त्या पद्धतीने जोपर्यंत फटके बसत नाही तोपर्यंत माणूस या शास्त्राकडे वळत नाही किंवा प्रॉब्लेम का होत आहेत याच्या संशोधनाकडे वळत नाही. बरोबर. पण ज्या वेळेला त्यावेळेस ही गोष्ट सांगितली होती की या गोष्टी कर ते कर, पण काही फॉलो नव्हतं केलं कारण तेव्हा सगळं जोरात चालू होतं. मग ज्या वेळेला हा त्यांच्या कंपनीचा डाऊनफॉल सुरू झाला, डाऊनफॉल सुरू झाल्यानंतर ना ॲस्ट्रॉलॉजी नुसार त्यांनी पत्रिकेत म्हणून काही काही गोष्टींची शांत्या पण करून घेतल्या, घरामध्ये केले, घर सुद्धा चेंज केलं. म्हणून त्यांचा जुहूला त्या एकाच एरियामध्ये 4 ते 5 बंगले, योग्य बंगल्यात शिफ्ट झाले. यानंतर ना त्यांनी नीलम नावाचं रत्न धारण केलं जे माझ्या बोटामध्ये तुम्हाला दिसते. हा ओरिजिनल नीलम आहे. हा नीलम शनीचं रत्न आहे. शनी काय करतो, तुम्हाला चांगलं काम केलं की वरती उचलतो आणि वाईट काम केलं की खाली घेऊन. बरोबर. म्हणून शनी धारण केल्यापासून त्यांना आजपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम झाले पण ते सॉल्व्ह होत आले. आणि आज आपण बघतो की 30 करोडला घेतलेला फ्लॅट त्यांनी कधी 64 करोडला विकला. ही त्यांची कर्म आहेत,
त्यांच्या सगळ्या आईवडिलांची पुण्याई आहे, शनीचंही आज प्रभाव आहे आणि आज त्या माणसांनी केलेली मेहनत आहे, म्हणजे हे सगळ्यांचे एकत्रित परिणाम असतात. म्हणून रत्नांची गंमत तुम्हाला मी सांगतो. तुमचा जो मुद्दा होता की रत्न काय इफेक्ट करतात, तर आपण जेव्हा जन्माला येतो, पत्रिका म्हणजे काय, आपण जन्माला आल्यानंतर न ग्रहांचा जो वरती स्क्रीनशॉट आहे आपल्या जन्माच्या वेळेला, ती म्हणजे आपली पत्रिका. बरोबर. त्या पत्रिकेमध्ये समजा एखादा ग्रह आपल्या बाजूनी नसेल तर तो काय करतो, आपल्याला इफेक्ट देत नाही. मग त्या ग्रहांचं रत्न योग्य कुंडलीनुसार, म्हणजे कधीही राशीनुसार रत्न घालायचं नाही. अच्छा. मार्गदर्शन घेऊन आपण धारण करणं गरजेचं आहे. म्हणून कुंडलीनुसार जेव्हा आपण रत्न घालतो तेव्हा त्या रंग जी संगती कमी आहे ती भरून काढतो आपल्या शरीरात आणि तो कम्प्लीटनेस पूर्ण होतो आणि त्याचे रिझल्ट मिळायला सुरुवात होतात. थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो की आपण मस्त कोशिंबीर केली आहे तुमच्या महिलांच्या भाषेमध्ये, एखादी भाजी केली, नाही ग बरोबर लागत नाही, अच्छा मीठ कमी पडलं, मीठ घातलं, पर्सेंटेज नाही जरा जास्त झालंय, मग अजून त्यात काय वाढलं, हा अब सब ठीक आहे. म्हणजे ज्या अर्काची कमतरता होती, मग आंबट, गोड, तिखट किंवा कडू अथवा प्लेन म्हणजे पाणी, तर ते पर्सेंटेज तुम्ही बॅलन्स करता आणि काय भाजी झाली. तसं तुमच्या शरीरामध्ये ज्या रंगाची कमतरता आहे ते रत्न भरून काढतं आणि तुम्हाला लाभ देतं. म्हणून आपल्याला रत्न धारण करणं खूप गरजेचं आहे. आता अजय देवगण पुष्कराज धारण करतो आहे, मोती धारण करतोय, अमिताभ बच्चन नीलम घालतोय, त्यानंतर ना लता दिदींनी अनेक वर्ष नीलम धारण केलेलं आहे. बरं, त्या एका रत्नांमुळेच तुमचं आयुष्य बदलतं असं नाहीये. तुमचं कर्तृत्वाला सपोर्ट म्हणून आहे. म्हणजे आज अमिताभने कामच नसतं केलं तर नीलमनी काय केलं असतं. बरोबर. नीलम हा तुमच्या भाग्यातले विनाकारांचे अडथळे दूर करून शनी महाराज तुमच्या चांगल्या कर्माला गती देण्याचं काम करतात. म्हणून हे रत्न धारण करणं खूप गरजेचं आहे. फक्त एवढंच आहे की ज्योतिष मार्गदर्शन योग्य तज्ञाकडनं घेणं खूप गरजेचं आहे. कारण नुसतं रत्न धारण करून उपयोग नाहीये. उपासना, उपाय, आचरण हे देखील खूप गरजेचं आहे. कारण शनी धारण करणं सोपं नाहीये. तुम्ही वाईट कर्म केली तर डायरेक्ट फटके बसणार आहेत, चांगली कर्म केली तर तुम्हाला स्ट्रॉंग होणार आहे. हा सगळा विषय ऍस्ट्रॉलॉजी आणि ज्योतिषा बाबतीतला आहे. सर तुम्ही एक पॉवर हाऊस आहात, हा पूर्ण ऍस्ट्रॉलॉजी म्हणा, वास्तू म्हणा, ह्या इन्फॉर्मेशन बद्दल. तर आता तुम्ही जसं बोललात, तुम्ही खूप बरोबर बोललात की म्हणजे आता आपण जे करत आहोत, समजा काही कोणाला कन्सल्ट पण करायचं आहे तर बरोबर त्या स्पेशलिस्टना, त्या एक्सपर्टनाच आपण कन्सल्ट केलेलं बरोबर असतं. सर तुम्ही तुमच्या आयुष्यात असंही कुठे बघितलंय की म्हणजे कोणीतरी तुमच्याकडे कुठला क्लायंट आलाय पण त्याच्या अगोदर तो कुठला तरी दुसरा वास्तू कन्सल्टंट म्हणा किंवा ऍस्ट्रॉलॉजरकडे गेला आणि त्यांना चुकीचं गायडन्स मिळालं, त्यामुळे त्यांचं उलट झालं, असं कधी झालंय का? काही तुमच्या अनुभवात आलंय? सोपी गोष्ट आहे, हे बऱ्याच वेळेला घडलेलं आहे की शिकाऊ डॉक्टरनी समजा गोळी दिली आणि त्याचं जजमेंट गोळीचं चुकलं तर त्याची ॲलर्जी वाढणार आहे किंवा त्याचा ताप कमी होणार नाही. आणि एक्सपर्ट डॉक्टरनी फक्त सांगितलं की तू एवढं एवढं फक्त एक चमचाभर घे, झालं त्याचा आजार कमी. कारण त्या डॉक्टरला अनुभव असतो. बरोबर. माझ्याकडे अशीच केस आलेली होती की आमचं घर वास्तूनुसार आहे आणि आम्हाला बराचसा, मुंबईमधली गोष्ट आहे, आमचं वास्तूनुसार घर आहे पण तरीसुद्धा आमचे प्रॉब्लेम चालू आहेत आणि असा विषय. मग गेल्यानंतर मला लक्षात आलं की वास्तूनुसार आहे हे पूर्ण चुकीचं होतं. कारण त्यांना जी उत्तर दिशा वाटायची त्याचा एंट्रन्सच दक्षिणेला होता. जे बाहेर पडताना उत्तर पाहिजे, मग ते उत्तरमुखी घर आहे ना. बरोबर. तर यांना काय वाटायचं आत आल्यावर उत्तर दिशा आहे म्हणजे आपलं घर उत्तरमुख आहे. आम्हाला सांगितलं, आम्ही तुमचे साम टीव्हीला प्रोग्राम पाहिले तरी उत्तर दिशेचा एंट्रन्स चांगला म्हणला, पण आमच्या घरामध्ये उत्तरेचा एंट्रन्स आम्ही घेतला. म्हणलं तुम्ही वास्तुतज्ञाला दाखवून का नाही घेतलं? एंट्रन्स म्हणजे बाहेर पडताना उत्तर दिशा आहे. आता ही कशी ओळखावी? तर बाहेर पडताना नॉर्थ डायरेक्शन म्हणजे शनिवारवाडा म्हणलं की उत्तर दिशा आणि विश्राम बागवाडा म्हणलं की बाहेर पडताना पूर्व दिशा. तर अशा गोष्टी घडतात. आधीच्या वास्तुतज्ञांनी सांगितलं की हा वास्तूनुसार करेक्ट आहे आणि मी गेल्यानंतर ना अशा गोष्टी आल्या. अजून दुसरा उपाय, एकाने रत्न सजेस्ट केलेलं होतं की असं रत्न धारण करायचं.
त्या व्यक्तीने योग्य सल्ला दिला होता हे रत्न धारण करायचं आणि हे रत्न या क्वालिटीचं हवंय. यांनी काय केलं की कुठेतरी एक स्वस्तात मिळतं म्हणून गावातल्या कुठल्या तरी दुकानातनं त्यांनी घेतलं, 100-500 मध्ये ते रत्न धारण केलं आणि ते धारण केल्यापासून त्यांना बॅड इफेक्ट. मग ते आले माझ्याकडे, म्हणले सर असं ॲस्ट्रॉलॉजरने हे केलं होतं बघा, हे रत्न धारण केलंय. मी रत्न बघता बघताच म्हणलं हे ॲस्ट्रॉलॉजर चुकीचं नाहीये, तुम्ही चुकीचं रत्न धारण केलंय. कारण पोवळं रत्न माहिती मुंगा, हो हो, त्याच्यात देखील फसवणूक कशी होते. नॅचरल रत्न नसतं, पावडर कोटेड म्हणजे जस्ट लाईक प्लास्टिकचं बनवलेलं आणि आपल्याला वाटतं की ते रत्न आहे, ते इफेक्ट देणार नाही, ते बॅड इफेक्ट देणार. म्हणून माझ्या ऑफिसमध्ये मी स्पेशल टेस्टेड सर्टिफाईड रत्न ठेवले की जेणेकरून लोकांची फसवणूक नको. आता काय होते, स्वस्तात काय आहे ते आम्हाला सांगा अशी सोय आहे. म्हणजे यांना 1000-500चं रत्न धारण करायचंय आणि करोडो रुपये कमवण्याचे स्वप्न बघायचे, तर असं कधीच होऊ शकत नाही. त्यामुळे योग्य ज्योतिषी सल्ला देतोच पण अप्लाय करत नाही. माझ्याकडे मी पुन्हा कोणी आल्यानंतर मी सांगितले उपाय काय केले, रोज तुम्ही कुठलं स्तोत्र वाचताय, आचरण पाळता का, नाही आम्ही तुम्ही सांगितलं होतं त्यानंतर थोडे दिवस केलं नंतर नाही केलं, म्हणजे पूर्ण करायचं मग यायचं. कारण आत्ता कसं चालू आहे, सोपं, फक्त असं त्यांचं पाहिजे, असं कसं काय होऊ शकेल. हो, आजकाल सगळेच इन्फॉर्मेशन गुगलचे असतात. म्हणून तर डॉक्टरांकडे बाहेर लिहिलेलं आहे की गुगल आणि यूट्यूबचं नॉलेज बाहेर ठेवून घरात या, आमच्याकडे डिग्री आहे आत या. हां, तर सर आता आपण जसं गुगल नॉलेजबद्दल बोलत होतो, तर मी अजून एक व्हिडिओ पाहिलेला, तो जरा मला थोडासा जरा अम्युझिंगच वाटला. त्यात कसं होतं की म्हणजे असं बोललं गेलं होतं की अच्छा तुमच्या राशीत धन लक्ष्मी योग नाहीये, राजयोग नाहीये, असे काही योग नाही आहेत, पण ते योग्य तुम्ही तयार करू शकता. हे खरं आहे का सर? नाही, आपण तयार करू शकत नाही, कारण कर्म, प्रारब्ध आणि संचित ह्या सगळ्या गोष्टींशी कनेक्टेड आहे. तुम्ही जेव्हा मी सांगितलं ना की तुम्ही इथे जन्मलात आणि आकाशामध्ये जे ग्रहांची रचना आहे त्याचा स्क्रीनशॉट म्हणजे तुमची पत्रिका आहे. हो, एकदाच बनणार आहे, पुन्हा होणार नाही. मग तुम्हाला त्यासाठी कुंडलीतील जे काही राजयोग आहेत ते राजयोग केव्हा येतील, जेव्हा गोचरीनी त्यावेळेला ग्रहांची जेव्हा संयोग तिथे युती तयार होतो तेव्हा तो राजयोग येणार आहे. आता राजयोग जर खरा कम्प्लिटली असता तर एकच पंतप्रधान 40-40 वर्ष राज्य केलं असतं. हो, पंतप्रधान 5 वर्ष 10 वर्षाचं का लिमिटेशन येते, बरोबर, कारण त्यांच्या कुंडलीमध्ये जो योग आलेला आहे तो योग तेवढा आहे. हो, त्यामुळे प्रत्येक उद्योजक म्हणजे आपण बघतो की आज व्हिडिओकॉन कंपनी एकेकाळी लहानपणी फक्त व्हिडिओकॉन होता आपल्याला, आता आहे का, नाहीये. आपण निरमा म्हणायचो, तर निरमाशिवाय काहीच नव्हतं आपल्या लहानपणी, आज आहे का नाही. हर एक का अपना अपना टाइम होता है, वो टाइम पे आता है, काम करता है, निकल जाता है. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या याच्यामध्ये कुंडली ॲस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या सगळ्यांचा वापर आपल्या कल्याणासाठी आहे आणि आपल्या स्वतःच्या उत्तम प्रगतीसाठी. बरोबर सर. पण सर असं कधी झालंय का की कोणाच्या नशिबात खरोखर चांगला योग आहे पण तो काही कारणास नाहीच झाला, असं कधी झालंय का? हो, मी पाहिलेलं आहे. म्हणजे 2.5 वर्षापूर्वीची घटना आहे. त्या व्यक्तीचं आजही लग्न जुळलेलं नाहीये, कारण जेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की एवढ्या कालामध्ये याचं लग्न होणं गरजेचं आहे अथवा पुढे होऊ शकणार नाही. कारण जेव्हा मी त्यांना 2.5 वर्षापूर्वी कन्सल्ट केलं होतं तेव्हा हे सगळं सांगितलं होतं गोष्ट. कारण हे परवा जेव्हा माझ्याकडे गणपती दरम्यान ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा 2024ला आले तेव्हा त्यांनी मला सगळी कथा सांगितली. सर त्यावेळेला चांगलं स्थळ येऊन गेलं, अगदी सगळ्या गोष्टी होत्या, पण मुलाला हौस होती की मी भरपूर पैसे कमवणार, सेटल्ड होणार, गाडी घेणार, फ्लॅट घेणार पुण्यात रावेतला चांगल्या ह्याच्यामध्ये आणि मग लग्न करणार. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी नेव्हीत गेला, तिकडे बोटीवरती पैसे कमवायचे येतात. आणि आता आम्ही स्थळ बघतोय तर एकही मुलगी त्याला पसंत करत नाहीये, पण वय वर्ष
33 क्रॉस होऊन गेलेला आहे. कारण त्याच्या बाउंड्री लेवलला मी जेव्हा तो 28-30च्या दरम्यान होता तेव्हाच सांगितलं होतं. आणि आता लग्न होत नाहीये आणि आता लग्नाचे योग त्याचे मी एक पॅरामीटर्स काढले. तर मी विचार केला की जोपर्यंत डिसेंबरचा 25 जात नाही तोपर्यंत ह्याचं काही लग्न नाही होणार. कारण आता सिच्युएशन अशीच होतीये की स्थळं येत आहेत, त्याला पसंत पडत नाही किंवा ही नाकारते, काही करून जुळून होत नाही. मग मला सांगा, ज्या कालावधीमध्ये तो तरुण होता आणि आता तो दिसायला टक्कल पडलेला आहे, पोट वाढलेलं आहे, फिटनेस गडबडला, मी ओळखलंच नाही. अरे म्हणलं हा तो प्रतीक आहे का जो आपल्याकडे आलेला. त्याच्या आई वडिलांना मी ओळखलं. म्हणजे हो, बघा विचार करा. म्हणजे तुम्ही म्हणलात की जर तो सल्ला, तो योग तुमच्या ह्याच्यातनं निघून गेला, म्हणजे तुम्ही कोल्हापूरला जाणारी बस जी एक शेवटची होती ती तुम्ही नाही वेळेत पकडली, तुम्ही इकडे चहा पीत टाइमपास करत बसलाय, गाडी निघून गेली, बसला रात्रभर स्टँडवर, अशी कंडिशन होऊ शकते. त्यामुळे वेळेला खूप महत्व आहे. राईट सर. तर सर आता आपला दुसरा जो पॉडकास्ट झालेला त्यात तुम्ही असं बोललेलात की तुम्ही अशीही घरं बघितलं त्यात म्हणजे आत्महत्या झाली किंवा काही म्हणजे असं कोणाचं खून झालंय किंवा काही. तर ॲज पर ॲस्ट्रॉलॉजी, ॲज पर वास्तू असे घर विकत घेणं बरोबर आहे का? किंवा समजा कोणी जर आता घेतलं असेल, त्यांना पर्यायच नसेल, त्यांना घ्यावं लागलं असेल, तर त्याच्यावरती काही योग्य असं प्रकार करून ते न्यूट्रलाइज करू शकतो का एनर्जीज, असं काही असतं? सगळ्या गोष्टींना जगात उपाय आहेत, पण मनावाला उपाय नाहीये. हो, करेक्ट. म्हणजे आपण कधीही हे विसरू शकत नाही की या ठिकाणी ही घटना घडलेली होती. करेक्टली. तर आता आपण असं पाहूयात की जर्मन बेकरी जी आहे किंवा मुंबईमध्ये जे काही सगळे बॉम्बस्फोट झाले, बरेचसे हॉटेल्स होते, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, बरोबर. आपण तिथे आज बघतो की तिथेही लोक जाऊन जेवत आहेत. त्या ठिकाणी लोक, त्या इराणी हॉटेल्स होते तिथेही झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत, पण तिथे लोक राहतात. ते कमर्शियल स्पेस आहेत, तिथे रात्रीची झोप, देवाची पूजा आणि स्वयंपाक होत नाही, त्यामुळे तिथे चालून जाऊ शकतो. अच्छा. माणूस जरी तिथे गेला तरी आपण ती घटना विसरू शकत नाही. मीही त्या मुंबईच्या हॉटेलमध्ये गेलेलो होतो आणि तिथे असे त्यावेळेला त्या कसाब्यांनी घातले गोळ्यांचे निशाण आहेत, त्या हॉटेलनी पण डिस्प्ले करून ठेवले, ते पाहिले मी. ते डिस्प्ले पाहतोय आणि सगळे, आणि आत लोक तिथे चहा नाश्ता सगळं त्यांचं चालू आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या की मी ती घटना विसरू शकत नाहीये. बरोबर. मी तिथे चहा पिऊ शकतो, हे करू शकतो, ते करू, पण माझ्या डोक्यातनं ती गोष्ट जात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर काही झालेलं असेल, आत्महत्या असेल, खून त्या जागेमध्ये काही असतील, तर शक्यतो मी रिकमेंड करत नाही. कारण तिथे त्यांचं अस्तित्व राहतं नाही राहतं हा सगळा भाग वेगळा आहे. पण यू नो बेटर की ह्या मालकांनी तर आत्महत्या केलेली, इथे यांनी गळफास घेतलेला होता. आणि म्हणजे असं एका वास्तूमध्ये मी गेलो होतो, मी ती ह्याला होती पुण्यात, वडगाव शिरीच्या इथे, आणि जस्ट आम्ही बसलो होतो आणि सर म्हणले ही फ्लॅट कसा आहे काय वगैरे सगळा विषय पहा आणि मला पाहायचं आहे. मला असं काही विशेष गुड फील होत नव्हतं त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर ना. ही जवळपास 2008-09ची गोष्ट आहे. मोठा फ्लॅट होता तिथे आणि म्हणलं ओव्हरऑल पाहिलं मी सगळं, तर म्हणलं विशेष काही मला चांगलं वाटत नाही इथे, आणि म्हणजे आपण घ्यावा असं काही वास्तूच्या दृष्टीने एवढा काही व्यवस्थित दिसत नाहीये, रंगरंगोटी केलेला सगळा व्यवस्थित होता. तर म्हणलं आधी हिस्ट्री काढा, म्हणलं की काय विषय आहे आणि का विकतायत काय वगैरे. तर मी असंच हॉलमध्ये बसलो होतो. मग त्यांनी सांगितलं सर तुम्ही ज्या फॅन खाली बसलायत त्यालाच त्या ओनरनी गळफास घेतलेला होता, असं मला त्यांनी तिथे सांगितलं. कळलं. तर पण तुम्हाला फील होत होतं काहीतरी असं, हां, की हे कुछ अच्छा नाही आहे. कारण काय होतं की आपल्याला बाकीचे इन्स्ट्रुमेंटपेक्षा शरीर नावाचाच इतका सुंदर सेन्सिटिव्ह आपल्याला इन्स्ट्रुमेंट दिलेलं आहे की ज्यावर आपण सेन्स करू शकतो. मग ती गोष्ट झाल्यानंतर ना मग आम्ही बाहेर आल्यानंतर म्हणले सर वास्तू कशी वाटली काय वाटली. म्हणलं एक लक्षात घ्या, सगळं आपण उपाययोजना सगळ्या गोष्टी करू, पण तुम्ही विसरणार आहात का की त्या पंख्याला त्यांनी आत्महत्या केली, हे कोण खोडून करणार. मग अशा वास्तू विकत न घेणे हा महत्वाचा उपाय. कारण लाखो रुपये घालून मनस्ताप का विकत घ्यायचा हा पहिला प्रश्न आहे. करेक्ट. त्यामुळे
हे भूतकेद बाधा अंधश्रद्धा जगात असतील नसतील काही डोक्यातलं हा भाग सगळा नंतरचा. मनाला जे पटतं ते करा. बरोबर सर. तर सर आता ह्याच्यावरून आता एक म्हणजे माझ्याच नोंदमध्ये ही एक केस झालेली आमच्याच सोसायटीत. आता तुम्ही कधी समजा आमच्या सोसायटीत आलात तर तुम्हाला फील होईल की गेटमध्ये एंट्री करताच खूप छान वातावरण वाटतं. म्हणजे जो कोण येतो त्याचे शब्द एकच असतो, तो अतिशय छान हवेशीर सोसायटी आहे, खूप पॉझिटिव्ह वाटतं. पण आमच्या सोसायटीमध्ये एक खूप अनयुज्युअल केस झालेला. आता घराच्या थोडा अंतरावर म्हणजे 3-4 किलोमीटर समजा तिकडे एक स्मशान आहे. म्हणजे डिस्टन्स आहे, चांगलाच मोठा डिस्टन्स आहे. पण एका पर्टिक्युलर फ्लॅटमध्ये त्यांना काहीतरी त्रास व्हायला लागला. म्हणजे तो हॉन्टेड सारखाच प्रकार झाला, हॉरर. त्यांची जी लहान मुलगी होती तिला सर्वात जास्त त्रास व्हायला लागला. मग ती घरातली स्त्री होती तिला पण, आणि काही दिवसांनी जो पुरुष होता त्यांना सुद्धा व्हायला लागलं. म्हणजे त्याचं गाडीचा ऍक्सिडेंट म्हणा काही म्हणा, खूप विचित्र गोष्ट घडायला लागल्या. त्यांनी भरपूर पूजापाठ वगैरे करून घेतली, सगळं करून घेतलं, पण काही गोष्ट थांबेना. आणि घरात आता त्यांना फील व्हायला लागलं की काही गडबड आहे. म्हणजे कधी वस्तू अचानक समोर समोर पडायला लागल्या ह्या त्या. मग त्यांनी असंच कुठल्या तरी ॲस्ट्रॉलॉजर ह्यांना असं विचारलं. तर त्यांनी काय सांगितलं, जे त्यांचं डिस्क्रिप्शन तेच मी तुम्हाला सांगते. त्यांनी सांगितलं की तुमचं जे फ्लॅट आहे, फ्लॅटची जी बॅल्कनी आहे त्या बॅल्कनीचा जो एक असा एक डिरेक्शन बोलतो, एक अँगल बोलतो, तो कुठे ना कुठे तो स्मशान जो 4-5 किलोमीटर दूर आहे त्याच अँगलवर तो एकदम डिरेक्ट त्या पाथवर येत होता. त्यामुळे तुमच्या घरात हा प्रॉब्लेम होतोय. बेटर ह्याला सोल्युशन नाहीये, तुम्हाला घर सोडावंच लागणार. आणि तसंच झालं, त्यांनी घर सोडलं. त्यांना आता प्रॉब्लेम नाहीये, पण आता त्या घरात जो कोण येतं सगळ्यांना सिमिलर प्रॉब्लेम आहे. तर ह्याच्यावर सर तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली, ह्या गोष्टींना आपण नाकारू शकत नाही. कारण काय होतं, आजही आपण पुण्यामध्ये बघितलं तर जिथे वैकुंठ स्मशानभूमी आहे त्याच्या आजूबाजूला रेसिडेन्स कमी आहे, कमर्शियल जास्त आहे. होतं, कारण ती जी फ्यूम आहे ती सगळीकडे पसरते. अगदी साखर कारखान्याच्या आसपास देखील जी घरं आहेत त्यांच्या टेरेसवर गेला तर तुम्हाला सगळी काजळीच पडलेली दिसेल. हे स्वतः मी पाहिलेलं आहे. ह्याचं कारण आहे की वातावरण जेव्हा दूषित होतं तेव्हा आजूबाजूला त्याचा इफेक्ट होतो, त्यापैकी हा एक भाग असेल. कारण स्मशान हा जो पार्ट आहे तो माणसाच्या आयुष्यातला एक शेवटची जागा आहे, करेक्टली. त्यामुळे तिथे जे दहन केलं जातं त्याची जी सगळे हवेद्वारे सगळे धुलीकण पसरतात त्याचा इफेक्ट हा सगळा होऊ शकतो. पण मी या वातावरणाचा इफेक्ट त्या फ्लॅटवरती होत असेल असं मला वाटत नाही. कारण फ्लॅट हा जो 1000 स्क्वेअर फुटाचा आहे त्यामध्ये वास्तूनुसार जर सगळे पॅरामीटर परफेक्ट आले कुठलीही वाईट घटना घडत नाही. अच्छा. फ्लॅटमध्ये वास्तुशास्त्र आपण 60 ते 70% परफेक्ट वापरू शकतो. आता काय होतं, जी जैविक ऊर्जा देणारी शुभ दिशा आहे उत्तर आणि पूर्व ही बंद असेल तर घटना घडू शकतात. ईशान्येला टॉयलेट आले, नैऋत्य दिशेला टेरेस आले किंवा दक्षिणेकडनं एंट्रन्स आहे तर घरात राहणाऱ्या प्रत्येकाला हा प्रॉब्लेम नक्कीच होणार आहे. त्यामुळे आपल्याला वास्तूनुसार हे परफेक्ट करणं घर किंवा घेणं घर हे खूप गरजेचं आहे. आज आनंद काय वाटतो, पूर्वी नवीन फ्लॅट घ्यायचा आहे सर वास्तू कन्सल्टिंगला या, नवीन फ्लॅट घ्यायचा आहे वास्तू कन्सल्टिंगला या, विकत घेताना लोक विचारायचे. पण आज आनंदाची गोष्ट काय की लोक रेंटनी फ्लॅट घेताना सुद्धा विचारतात की सर वास्तूनुसार घेऊ का. त्यामुळे त्याचा फायदा काय होतो की त्यांच्या कुठल्याही ज्या काही अडचणी आहेत त्या पुढे उभ्या राहत नाहीत वास्तूनुसार परफेक्ट केल्यामुळे. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणून एक आहे की मी नेहमी म्हणतो त्या तुळशीबागेत गेल्यानंतर ना 100 रुपयाची चप्पल असते, उलटी पालटी करून ही नको ती नको ही असं करून आपण घेतो. तर आज 50-60 लाख रुपयाचं जे घर आहे ते आपण वास्तूनुसार आहे का नाही आहे, एन्व्हायरमेंट क्लिअर आहे का नाही, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि मग हे नसेल तर असा फ्लॅट घेणं योग्य नाही. राईट. एक लोक माझ्या डिसिजन सर जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत मी घर घेणार नाही. 20 घरं बघितली. आता देखील माझी एक मुंबईची देशमुख म्हणून क्लायंट आहेत, गेले 6 महिने होल्डवर आहेत. होल्ड मीन्स ते प्लॅन पाठवत आहेत, मी त्यांची जागा जाऊन बघतोय, मी रिजेक्ट करतोय. कारण त्यांनी मला एकच सांगितलं, सर तुम्ही 100 वेळेला या, 100 वेळेला आम्ही तुम्हाला बोलू, परंतु वास्तूच्या दोषांमुळे मी माझ्या घरातल्या महत्वाच्या व्यक्तींना गमावलेलं आहे.
आणि हे मला 100% माहिती आहे. मी कुणी सांगा मी लिहून देतो. हो. आता आम्हाला अशी परफेक्ट वास्तू पाहिजे की तिथे कुठलीही गडबड नको. बरोबर आहे. म्हणून सांगतो ना की इतकं. आणि आत्ताच जवळपास माझे क्लायंट्स आहेत, त्या क्लायंटना मी 18 वास्तू बघून एक वास्तू बाणेरची परफेक्ट दिली, जे आज मला असं वाटतं की रे माझंही घर असं पाहिजे, इतकी परफेक्ट आहे. बरं, याला नशिबाचाही भाग आहे, पण प्रयत्नांती परमेश्वर आणि शास्त्रावर विश्वास ठेवा. बरोबर. आज आपलं शास्त्र हे गोरे लोक तिकडे जाऊन योगा, वास्तू, ऍडव्हान्स सगळे फीचर करून या चीनी लोकांनी आपलेच ग्रंथ ऍस्ट्रॉलॉजीचे, वास्तूचे तिकडे तिबेट मार्गे नेऊन त्याच्यावर संशोधन करून फेंगशुई काढलं, फेंगशुई ब्लॅक स्टार म्हणून काढलं, अनेक गोष्टी काही केल्या. म्हणून इतकं ग्रंथसंपदा आपल्याकडे आहे. बस एक एक श्लोकांचा वापर करा, चांगलं होणार आहे. खूप छान सर. ठीक आहे सर, आता जसं आपण ॲस्ट्रॉलॉजी बद्दल बोलत आहोत, तर तसंच आपलं जिओपॅथॉलॉजी सुद्धा तुम्ही सांगितलं. तर ज्या घरात खरोखर जिओपॅथॉलॉजीचा खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत असेल त्याला सुद्धा न्यूट्रलाइज करता येतो का? हो, न्यूट्रलाइज करता येतो. प्रत्येक गोष्टीला उपाय आहेत. ज्याला जिओ जम्पर्स आहेत, काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जिओपॅथिक लाईन्स ज्या गेलेल्या आहेत, ते जिओपॅथिक लाईन्स ज्या आहेत त्या प्रॉपर आपल्याला चेक करून त्याचा येण्याचा घरातला मार्ग तिथे थोपवला जातो, म्हणजे वळवला जातो. अच्छा. प्रॉपर. ओके. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पाहतो की ती बुल फाईट असते, तो त्याचा फ्लॅग चुकीचा दाखवतो तर चुकीच्या ठिकाणी पाडतो. तसं ह्या ज्या काही जिओपॅथिक लाईन्स आलेत त्या आपण डेड करू शकत नाही, पण त्यांचा रूट बदलला जातो. काही यंत्र जमिनीमध्ये स्थापन करणे, रत्न अध्याय असं म्हणतात, टाईल्सच्या खाली आपल्याला रत्नाची ट्रीटमेंट करणे, अशा अनेक गोष्टी सगळ्या यामध्ये आहेत. यासाठी स्पेशालिटी मार्गदर्शन घ्यावं लागतं, त्याचा फायदा भरपूर होतो. मग सर, आता तुम्ही जसं एक्झाम्पल दिलात की म्हटले चायनीज लोक वगैरे किंवा वेस्टर्नच म्हणा, त्यांनी आपल्या ऍक्च्युली जी इन्फॉर्मेशन आहे, आपलं जे नॉलेज आहे ते त्यांच्याकडे जाऊन त्यांनी स्वतःला त्याला पुन्हा ट्विक केलं आणि तसं त्या हिशोबाने आता ती लोक प्रचार करतात. तर त्याच हिशोबाने तुम्ही जरा आपल्या ऍस्ट्रॉलॉजी बद्दल काही अजून सांगू शकाल? आपली ऍस्ट्रॉलॉजी म्हणा किंवा आपलं वास्तू म्हणा, ह्याच्या हिस्ट्री बद्दल काही सांगू शकाल? किती प्रकारचे आहेत हे खरे? ऍस्ट्रॉलॉजी मध्ये ना आपल्याला ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे गणितीय शास्त्र आहे, खगोलशास्त्र. ग्रहांवरच आहे. ग्रहांचं जो गोचर आहे त्या गोचरवरती आहे. मग यामध्ये सूर्य आणि चंद्र हे महत्वाचे ग्रह आहेत. आणि सूर्य हा गव्हर्नमेंट आहे, सूर्य हा पिता आहे आणि चंद्र ही माता आहे. त्यामुळे मून अँड सन यांच्यावरती आपलं आयुष्य अवलंबून आहे. बरोबर. आता बघा, सकाळी आपण 6ला सूर्य उगवला की आपण उगवतो. हो. सूर्य संध्याकाळी मावळला की आपण मावळतो. बरोबर. आणि आपण मग चंद्र जो उगवतोय संध्याकाळी 5-6 नंतर ना, त्या चंद्राच्या आधिपत्याखाली जातो. म्हणजे दिवसभर पिता आणि संध्याकाळी 6 नंतर ना माया करणारी माता, म्हणून चंद्र मा असं म्हणलेलं आहे. मग संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत आपण चंद्राच्या अंडर जातो. चंद्र मनाचा कारक आहे. प्रत्येक डॉक्टर सांगतो तुमची झोप चांगली असेल ना, औषधं कमी लागतील. म्हणून निद्रा म्हणजे ज्याची झोप बिघडलेली असते, झोप येत नाही, म्हणजे चंद्र प्रवाह कमी होतो. म्हणून आपल्याला सूर्य, चंद्र आणि हे जे काही नवग्रह आहेत यांना खूप व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. कारण आता कुंडलीमध्ये काय होतं, एखाद्या माणसाची राहूची महादशा आली की तो मोबाईल 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 बघतोय, डिजिटल, कम्प्युटर, गॅजेट ह्या सगळ्यांच्या पाठीमागे लागतो. केतूची महादशा आली की केतू म्हणल्यानंतर आध्यात्मिकतेचा कारक आहे. आणि केतू म्हणजे कापणार आहे, कारण केतूला कसं आहे, ह्या वरचा भाग नाहीये. राहू म्हणजे हा आणि केतू म्हणजे खालचा भाग आहे. करेक्टली. केतू अध्यात्माकडे, म्हणजे जी व्यक्ती खूप देवदेव करत असते, सगळा संसार सोडून मी संन्यासी होईल, केतू प्रधान असते, पुजारी असते. जास्तीत जास्त धर्माचा प्रचार करणारी किंवा संसार पाशातून बाहेर पडणारी आणि सगळ्यांशी नातं तोडणारी केतूचा प्रधान असते. कारण केतूचं काम काय, त्याला डोकं नाही ना, तो नुसता लढत असतो, कापत असतो. पण राहू डोकं आहे. राहू देव देव, लाव लाव, दे दो मुझे, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, सगळं. राहू म्हणजे डोकं आहे, त्याला खालचं धड नाहीये, त्याला फक्त डोकं आहे.
आणि ज्याची राहूची महादशा चालू आहे किंवा ज्याच्यावर राहू आहे डोक्यावरती, तो त्याला डोक्याला त्रास निर्माण करतो. राहू दुर्घटना करणार आहे. अचानक ऍक्सिडेंट होणे हे राहूचे परिणाम आहे. म्हणून राहू आणि केतूची एक गोष्ट सांगतो की जेव्हा यांना नवग्रहांमध्ये कोणी आणलं, राहू केतू हे सूक्ष्म बिंदू आहेत, ग्रह नाही आहेत, जस्ट धुवा आहे, धुवा. करेक्ट. मग तो होमाच्या अग्नीतनं आलेला असेल किंवा लाकूड पेटलेल्या याच्यातनं असेल किंवा सिगारेटचं धूर असेल, हा धूरच आहे. राहू, ज्या माणसाची राहूची महादशा चालू आहे किंवा ज्या माणसाला राहूचा प्रभाव आहे, तो सिगारेटचा स्मोकर जास्त होतो, लिकर घेणारा होतो, व्याभिचारी होतो, पण राहू आहे ना तो. म्हणून बऱ्याच वेळेला म्हणतं की राहू केतू आहे डोक्यावर, असं म्हणीत बोललं जातं. आता याची कथा काय येते, जेव्हा समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनामध्ये जेव्हा अमृत कुंभ आले, तेव्हा अमृत एवढं सगळं मंथन करून सगळे देवदानव दमलेले आणि त्यांच्यामध्ये सगळ्या त्या अमृत कुंभाचं वाटप सुरू झालं होतं. आणि देवांच्या लाईनीमध्ये हे राहू केतू जाऊन बसले आणि त्या हे कारण हे वाटप चालू होतं, सगळ्यांना अमृत देणं चालू होतं आणि त्यातले काही जे थेंब आहेत ह्या दोघांपर्यंत आले. नंतर श्रीकृष्णांना कळलं की राहू केतू हे नंतर होते, पण हे देव नाही आहेत, हे कोणते तरी दानव आहेत जे इथे अमृत कुंभ पित आहेत. मग काय केलं, त्यांच्या अर्ध्या पंक्तीच्या वेळेस श्रीकृष्णाने सुदर्शन चक्रांनी त्याचं अर्धा भाग केला. म्हणून वरचा भाग राहू आणि खालचा भाग केतू. परी सुद्धा त्यांना नवग्रहामध्ये मान दिला आणि त्यांचा इफेक्ट आपल्या शरीरावर आहे हे सांगितलं, कारण देवांच्या हिश्श्याचा काहीतरी पाठ अमृताचा त्यांनी प्राशन केलाय. म्हणून राहू आणि केतू हे बॅलन्स असणं गरजेचं आहे. म्हणजे जर आपल्या घरामध्ये अडगळ भंगार असेल, जाळ्या जळमट लागलेली आहेत, खूप अशा प्रकारचं साहित्य आहे, तर राहूचा संचार वाढतो. म्हणून राहू बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. केतू असा आहे की जी आध्यात्मिकतेची कमी आहे, लोकांची फसवणूक भरपूर आहे, नाभिस्थानाच्या खालच्या कोणत्याही जे आपले शरीराचे भाग आहेत त्यांचा फिटनेस नसेल तर केतू इफेक्ट करतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ग्रहांच्या डायरेक्टली आपला इफेक्ट करतात. बरोबर. बऱ्याच वेळेला काय होतं, लोक म्हणतात याचा विश्वास नाही आमच्यावर. पण मी सांगतो की आता आज चालू आहे फेब्रुवारी महिना, तर मार्च महिन्याच्या कॅलेंडरमध्ये जिथं काळा डॉट लिहिलाय अमावस्या आहे, मग त्याच दिवशी अमावस्या का होते? सायकल आहे एक, कारण याचा अभ्यास करून लिहिलेला आहे. बरोबर आहे. पौर्णिमा ही होते बरोबर त्यावेळेला, कोजागिरी असते. पुढच्या 25 वर्षाचे कॅलेंडर पंचांगकर्त्यांकडे तयार आहेत. हे खगोलीय शास्त्र आहे. हे जर खरं आहे तर नक्कीच हे सर्व ज्योतिष आणि ऍस्ट्रॉलॉजीला 100% आपण मार्क नक्की देऊ शकतो की हे खरं शास्त्र आहे. आणि काय होतं, ज्याला प्रॉब्लेम आलाय ना त्यालाच कळतं खरंच. ज्याला वाडवडिलांची मस्त दौलत आहे, काही करायची गरज नाही, काहीही तो करत नाही, आमच्यासारखे झगडतात, शून्यातनं विश्व उभा करतात. आणि कारण मी आज पाहिले ज्याच्याकडे धन दौलत पडली तो म्हणतो हे कायचं कुछ नाही होत आहे. त्याला जेव्हा प्रॉब्लेम येतो तेव्हा आमच्याकडे येतात. म्हणून आम्ही म्हणतो जेव्हा ज्याची वेळ आहे तेव्हा तो येईल, जास्त प्रयत्न करायची गरज नाही. आणि या सर्व मार्गदर्शनातून प्रयत्न असा असतो की लोकांना अवेअरनेस, आम्हाला क्लायंटची गरज नाही आहे, परमेश्वर देतोय. नवीन काय विषय होतो की तुम्ही यातून शिका आणि प्रॉब्लेम तुमचे होऊ देऊ नका. छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर आमच्यासारख्या कन्सल्टंटची गरज नाही. बरं, आम्ही वेगळं काय सांगतोय, आजी आजोबांच्या वेळेला जे काही सगळे ग्रंथ संपदा होती त्यातलाच अभ्यास करून ऍडव्हान्स थेरपीज तयार करून त्यावरती रिसर्च करून तुम्हाला उपाय देतोय. उलट आम्ही तुमचं काम सोपं करतोय. बस विश्वास ठेवा आणि फॉलो करा. राईट. तर सर हा जो विषय आहे हा किती जुना आहे? म्हणजे आता रामायण म्हणा, महाभारत म्हणा, त्या काळात सुद्धा होता का? तुम्ही काही सांगू शकता? हा तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे. पूर्वीच्या काळामध्ये राशी नव्हत्या. नक्षत्र हे स्ट्रॉंगर दॅन प्लॅनेट. म्हणजे ह्या सर्व ग्रहांपेक्षा नक्षत्र. आता कुंडलीनुसार नक्षत्र काढलं जातं. त्या नक्षत्रात राजांचा अभिषेक करायचा आहे. नक्षत्राला बळ आहे का, नक्षत्र कोणत्या दिवसामध्ये स्ट्रॉंग आहे.
त्यानुसार मुहूर्त काढायचा. राजाला जर युद्धावर जायचंय, एखाद्या ठिकाणी स्वारी करायची, तर नक्षत्राचा टाइम कसा चालू. अच्छा. याच्यामध्ये जे काही 27 नक्षत्र आहेत ते प्रत्येकाचं एक कोणतं तरी नक्षत्र असतं. बरोबर. याचं भरणी आहे, त्याचं कृतिक आहे, याचं अनुराधा आहे, याचं मूळ आहे, याचं मघा आहे, ही प्रत्येकाला नक्षत्र येतात. नंतर राशींचा सगळा विषय सुरू झाला. मग त्या नक्षत्रांना स्ट्रॉंग करण्यासाठी नक्षत्राचा जप आहे. नक्षत्रानुसार आपण रत्न पण धारण करू शकतो, उपासना करू शकतो, दान जप सगळं करू शकतो. तर याची खूप वर्षापासून परंपरा आहे. त्यामुळे तुम्ही जर जुन्या अगदी मोहनजोदडो या हडप्पा सगळ्या संस्कृती पाहिल्या, त्यानंतरनं जर तुम्ही वेरूळच्या लेण्या पाहिल्या, तर ग्रहांची चित्र आहेत, नवग्रहांचे डायग्राम्स आहेत, त्या राशींनुसार काही गोष्टी आहेत आणि होम हवनाचे किंवा काही उपायांची तिथे चित्र सुद्धा आहे. आणि ह्याला वैदिक परंपरा ही अनेक वर्षापासून ह्याच्यापासून आहे. त्यामुळे रामायणामध्ये, महाभारतामध्ये, आपली वेद उपनिषद जी आहेत ह्या सगळ्यामध्ये याचा सगळा रेफरन्स आहे. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीचे जे ग्रंथ आहेत ॲस्ट्रॉलॉजीचे, जसं आयुर्वेदामध्ये चरक संहिता मेन ग्रंथ, त्यामध्ये सुद्धा चरक मुनींनी असं लिहिलेलं आहे की जहाँ पे वास्तुदोष होता है वहाँ पे किसी भी औषध की मात्रा नहीं चलती. म्हणजे ज्या वास्तू, म्हणजे तुमची वास्तू वास्तूनुसार नसेल तर औषध काम करणार नाही. बरोबर. म्हणून ही गोष्ट क्लिअर गोष्ट आहे. गाडीच्या चाकामध्ये हवा नाहीये, तुम्ही कितीही प्रकारची यंत्र लावा, गाडी पुढे जाईल. बरोबर. हे लोकांना कळत नाही. नुसतं घरामध्ये यंत्र लाव, यंत्र लाव, यंत्र लाव म्हणजे वास्तुशास्त्र. मी स्वतः यंत्रांच्या विरोधात आहे. अच्छा. मी स्वतः रेमेडीच्या विरोधात आहे. मुळात बेसिक आपण पक्क करू. जस्ट मंत्रांचे जप करा. बरोबर. महत्वाचे उपाययोजना करा. रोज काही स्तोत्र मी सजेस्ट करतो ते करा. छोटे छोटे रुद्राक्ष धारण करा. फायदा तुम्हाला नक्की होईल. हो. तर सर, आता आपलं एवढं तुम्ही छान डिस्कशन केलं, तुम्ही एवढं छान इन्फॉर्मेशन शेअर केलं, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा अतिशय एनलाइटनिंग होती. म्हणजे भरपूर काही आपण डिस्कस केलं. तर तुम्हाला काही स्पेशल मेसेज द्यायचा आपल्या व्ह्युअर्स आणि आपल्या ऑडियन्सला? मी आता छोट्या छोट्या टिप्स सांगतो, 5 महत्त्वाचे, ते आपण फॉलो करूयात. की पहिल्यांदा तुमच्यामध्ये ना पॉझिटिव्हिटी मनामध्ये पहिल्यांदा निर्माण करा. मनात गडबड असली की सगळीकडे गडबड. सकाळी निघताना घरात ना तुम्ही देवाला नमस्कार करून निघा. सांगा की मी आता वेळेत पोचतोय आणि माझा अख्खा दिवस छान होतोय. याच्या उलट आपलं होतं, आपण उशीरच झालाय, अवघडच आहे, काय होणार नाही, आज गेला आजचा दिवस, असं म्हणून एक्झॅक्टली संध्याकाळी आल्यावर तेच घडलेलं दिसतं. त्यामुळे आधी चांगले बोलून घरातनं बाहेर पडा, व्यवस्थित होऊन जाईल. नंबर 2 ची गोष्ट आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर घरात आई वडील आणि देव यांना नमस्कार करून बाहेर पडा. नंबर 3 ची गोष्ट, शक्यतो रेड कलर, डार्क ब्लॅक कलरचे कपडे टाळा. शूज असेल, मोबाईल असेल किंवा यांचे कव्हर्स जे आहेत ते टाळा. नंबर 3 ची गोष्ट अशी आहे की सर्वात जास्त आज ज्याच्याकडे तुमचं लक्ष असतं तो तुमचा मोबाईल. त्या मोबाईलचे जे कव्हर्स आहेत एव्हरी 3 मंथ्स नंतर चेंज करा. ओके. कारण अनेक लोक जेव्हा कन्सल्टिंगला येतात तेव्हा असे तुटलेले स्क्रीन गार्ड असतात, पिवळे पिवळे झालेले कव्हर असतात, त्याच्यात नोट आणि काय काय 100 गोष्टी असतात. पहिल्यांदा मोबाईल तुमचा स्वच्छ, नीट, क्लीन, परफेक्ट पाहिजे. कारण आता त्याच्यावरच आपला अभ्यास आहे, त्याच्यावरच आपला सगळा इन्कम आहे आणि त्याच्यावरच आपलं पुढचं आयुष्य आहे. त्यामुळे मोबाईल स्वच्छ ठेवा. स्क्रीन गार्ड रेग्युलर बदलत चला. तुटलेला स्क्रीन किंवा जुनं हे वापरू नका, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची गोष्ट एक छोटीशी तुम्हाला मी अशी सांगतो की रेग्युलरली तुम्ही तुमच्या आवडत्या देवतांची उपासना करा. बरं सर, आम्ही कोणत्या देवाची उपासना करू? तुमच्या मनामध्ये गणपती आहे, ओम गम गणपती जप करा. हनुमंत आवडतोय, भीमरूपी वाचा, बजरंग बाण वाचा किंवा हनुमान चालीसा वाचा. लक्ष्मी आवडते, तुमच्या मनात काय आहे ती तुमची गरज आहे. अलग लक्षात. मी सांगतोय की दत्तगुरूंचं तुम्ही हे वाचा, पण मला काही असं वाटत नाही, फील दिस इज करेक्ट, की मला तरी वाटतंय की मी लक्ष्मी, सर मला ना लक्ष्मीचा जप करायला आवडतो, म्हणजे ती गरज आहे. बरोबर. आई म्हणते तू हे खा, ते खा, ते खा, ते खा, मला पिझ्झा खायचा. माझं क्रेविंग काय, ती माझ्या शरीराची गरज आहे. मग आता ती टेस्ट माझी क्लिअर झाली की मग पुढची मी भाकरी खाईन किंवा. म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे. नंबर
पुढची गोष्ट, महिलांचा मान सन्मान करणं म्हणजे तुमच्या लक्ष्मीतला अडथळा दूर करण्यासारखं आहे. कधीही महिलांचा अपमान करणे, महिलांना त्रास देणे आणि महिलांवरती कुठलाही अत्याचार करणे म्हणजे जीवनातून तुम्ही तुमच्या लक्ष्मीचा स्वतःहून नाश करण्यासारखा आहे. आत्ताच ह्या 2024 मधली तुम्ही सगळी उदाहरणं नक्कीच समोर घेऊ शकता. पुढची गोष्ट अशी आहे की कायम उत्तर दिशेला पाय करून झोपा. पूर्व पश्चिम झोपणं हे फक्त एज्युकेशन पुरतं आहे. कमाई करायची, भरपूर तुम्हाला पुढे जायचं आहे तर उत्तरेला पाय करून झोपा. आणि तुमचं घर वास्तू तथास्तूनुसार कन्सल्टिंग नक्की करून घ्या. ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टिंग पण घ्या. कारण काय होतं की जसा आपला 2021ला आपण रिपोर्ट काढला कोरोनाच्या वेळेला BP डायबिटीस याचा, तो आत्ता चालेल का? नाही. तसंच कुंडली प्रत्येक दरवर्षी नक्की चेक करून घेत चला की आपल्याला काय काय गोष्टी, कारण ही रत्न आपण धारण करतो ना, यांचं आयुष्य फक्त 5 वर्ष आहे. 5 वर्षांनी हे बदलले पाहिजेत. आणि इतक्या सगळ्या गोष्टी परफेक्टली करण्यासाठी प्रयत्नांती जोड म्हणून ही गोष्ट करा. आणि शेवटचा उपाय तुम्हाला असा सांगतो की तुमच्या आई वडील आणि तुमच्या घरातली व्यक्ती यांच्याशिवाय जगात आत्ता कुणीही मोठं नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा आई वडिलांना रिस्पेक्ट द्या, सांभाळा आणि रोज त्यांना पाया पडून तुम्ही दिवसाची सुरुवात करा आणि संध्याकाळी सुद्धा देवाला नमस्कार करा. थँक्यू सो मच सर. एवढं छान वाटलं ना तुमच्याशी आज बोलून. म्हणजे तुम्ही एवढे छान छान टिप्स दिला आणि तुम्ही भरपूर काही जे आमचे मिथ्स होते ते सुद्धा तुम्ही बस्ट केलं. तर खूपच छान कॉन्व्हर्सेशन झालं सर. थँक्स अ लॉट. आय होप तुम्हाला सुद्धा आवडला आमचा पॉडकास्ट. खूप आवडला. छान. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद. आय होप गाईज तुम्हाला सुद्धा खूप आवडलं. लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. थँक्यू सर. थँक्यू.